नमस्कार, मैं राहुल शर्मा एनजीपी लाइव न्यूज़ में आप सबका स्वागत करता हूं। तो चलिए हम आपको सीधे लिए चलते हैं लाइव प्रेस कॉन्फ्रेंस में। आपली भेट होते तुम्हा सर्वांकरता, अशा लोकांकरताही ज्यांची लग्न झालेली आहे हो, कारण हा चित्रपट फक्त बॅचलर्सनी पाहावा असा नाही आहे, हा मॅरिड लोकांनी सुद्धा पाहावा असा चित्रपट आहे। मी सर्वात आधी ओळख करून देतो। या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक जयंत सोमळकर। या चित्रपटाची सहनिर्माती आणि जयंतची सहचारिणी शेफाली भूषण। या चित्रपटाचे सीपी आणि निजामचे वितरक डिस्ट्रीब्यूटर शौकत पठाण। या चित्रपटाची नायिका मध्यवर्ती भूमिका जीची आहे ती नंदिनी, जी या चित्रपटात सविताची भूमिका करत आहे। आणि त्यानंतरची महत्त्वाची भूमिका या चित्रपटातली ज्यांची आहे ते आहेत तारानाथ। ते या चित्रपटात दौलतरावांची भूमिका करतायत, म्हणजे सविताच्या वडिलांची भूमिका करतायत। महत्त्वाची गोष्ट तुम्हा सर्वांना सांगण्याची अशी आहे की हा चित्रपट जयंतनी स्वतःच्या गावात बनवलेला आहे। जयंत स्वतः डोंगरगावचा आहे आणि त्याबद्दल जयंत तुम्हाला सांगेलच सविस्तरपणे। आणि हा चित्रपट त्यांनी ज्या कलावंतांच्या बरोबर बनवलाय ते सर्व कलावंत या विभागातले, या भागातलेच आहेत। मुंबईहून किंवा पुण्याहून किंवा इतर ठिकाणून कोणीही एकही कलावंत येऊन या चित्रपटात त्यांनी काम केलेलं नाही। आणि ती महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं। अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की या चित्रपटात काम केलेल्या प्रत्येक कलावंतांनी या आधी कधीही कॅमेरा फेस केला नव्हता। चित्रपट कशाला म्हणतात हे पाहण्याशिवाय दुसरं काहीच माहीत नाही। पण तरी सुद्धा जयंतचं असं ठाम मत होतं की तो अशाच कलावंतांबरोबर काम त्याला करायचं होतं की ज्यांनी कधीही कॅमेरा फेस केला नव्हता। याचं मूळ कारण म्हणजे ते सगळं जे काही घडतंय ते प्रेक्षकांना खरोखरी घडतंय असं वाटणं फार गरजेचं होतं, आवश्यक होतं। हा चित्रपट फेस्टिवल्समध्ये याआधी खूप गाजलेला आहे। त्याचं सविस्तरपणे डिटेलिंग जे आहे ते सगळं जयंत तुम्हाला सांगेलच की कुठे कुठे या चित्रपटाने काय काय मिळवलेलं आहे। पण या चित्रपटाची स्क्रीनिंग एका फेस्टिवलमध्ये झालं जे अमेरिकेत घडलं, कॅलिफोर्नियामध्ये। सॅन होजे नावाची जागा आहे कॅलिफोर्नियात। तिकडे हा चित्रपट नाफा फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवला गेला आणि तो चित्रपट तिथे आहे हे मला माझ्या मुलींनी सांगितलं, श्रेयाने, कारण तिने हा चित्रपट आधी पाहिला होता आणि मी आणि माझी पत्नी आम्ही दोघंही त्या फेस्टिवलला असताना आम्ही ठरवलं की आवर्जून हा चित्रपट पाहायचा। जयंतशी नुकतीच ओळख झाली होती, पण चित्रपट माझ्या मुलींनी सांगितलं की खूप चांगला आहे म्हटल्यानंतर म्हटलं बघितलाच पाहिजे। तिच्या आग्रहानुसार
आम्ही दोघंही तो चित्रपट पाहायला बसलो. हाऊस फुल होतं, कारण त्या फेस्टिवलला जी लोक आली होती ती सर्वच जण बसली होती हा चित्रपट पाहण्याकरता. विशेषतः अमेरिकेत स्थायिक असलेली मराठी माणसं. काहीतरी म्हणतात, तुम्हाला काय हवं आहे का? तर सगळ्यांचा चित्रपट पाहतानाचा रिस्पॉन्स जेव्हा मी बघितला तेव्हा तो आमच्यापेक्षा वेगळा नव्हता. लोक हा चित्रपट एन्जॉय करत होते, लोक या चित्रपटाबरोबर इमोशनल होत होती, लोक या चित्रपटाबरोबर हसत होती, लोक या चित्रपटाबरोबर स्माईल करत होती. आणि ह्याचा निष्कर्ष असा निघाला की एक वेगळ्या पद्धतीचं का होईना पण एक कर्मणूक प्रधान चित्रपट आहे. कर्मणूक म्हणजे काय की जे मनाला भावतं ते. तर हा चित्रपट सगळ्यांच्याच मनाला भावला, आमच्याही मनाला भावला, दोघांच्या. आणि जयंतच्या बरोबर एक तो चित्रपट दाखवल्यानंतर सुप्रियानी संवाद साधला. काही प्रश्न जयंतला विचारले, त्याची उत्तरं जयंतने तिथे स्टेजवर दिली, जी मी प्रेक्षकगृहात बसून ऐकली. आणि मग मी जयंतला सांगितलं, जेव्हा ते सगळं संपलं तेव्हा मी सांगितलं की मला हा चित्रपट खरंच खूप आवडलेला आहे, तर कधी रिलीज करतोयस? तो म्हणजे मी प्रयत्नशील आहे. म्हटलं तुला काही लागलं, काय असं वाटलं तर मला फोन कर. काही काळ गेला, त्यांनी काही त्याचे प्रयत्न केले. काही लोकांना हा चित्रपट आवडून सुद्धा त्यांचे काही बिझनेसचे नॉर्म्स असतात, प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आणि ते चुकीचे अजिबात नसतात. ते फक्त आपल्याला सूट होतात की नाही हे पाहणं आपलं काम असतं. तर कदाचित त्या चौकटीत ते बसलं नाही, त्यामुळे जयंतनी ठरवलं की आता आपण पिक्चर रिलीज करूया. काय करणार? तोपर्यंत नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट रिलीज सुद्धा झाला. आणि त्या चित्रपटात सुद्धा माझ्याबरोबर कोणीही स्टुडिओ नव्हता, कॉर्पोरेट नव्हता, फंडर नव्हता, पार्टनर नव्हता. डिस्ट्रीब्यूट सुद्धा हा चित्रपट मी स्वतः केला मुंबई सर्किटमध्ये, CP आणि निजामला शौकतने केला. तर त्यानंतर जयंतचा फोन आला की सर भेटायचं आहे. म्हटलं भेट ना, कधीही आपण भेटू शकतो. तो म्हणाला सर आता असं वाटतंय की आपल्यालाच तो चित्रपट रिलीज करावा लागला, काय मदत करू शकाल? म्हटलं माझी कंप्लीट जी यंत्रणा आहे जी चित्रपट कंप्लीट झाल्यानंतरची असते, वितरणासाठी म्हणा किंवा बाकी या गोष्टींकरता म्हणा, त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि बघूया काय बेस्ट होईल ते. त्या सर्वांशी संवाद साधला, सर्व उभे राहिले. मी म्हटलं मला आवडलेला आहे पिक्चर, बाबा काय करायचं बोला. ते म्हणाले आम्ही आहोत. शौकतला मी फोन नाही केला, शौकतला फक्त तो पहिला पोस्टर आला तो मी त्याला मोबाईलवरती पाठवला, का त्याला कळावं बाबा असं काहीतरी घडतंय. हां, त्याच्या आधी जयंतनी मला सांगितलं की हे सगळं असं असेल तर मग तुम्ही चित्रपट प्रेझेंट जर केला तर चित्रपटाला एक सपोर्ट मिळेल, अदरवाईज तुम्ही सपोर्ट करतच आहात. पण ते लोकांना कसं कळणार की तुम्ही सपोर्ट करताय? तर तुम्ही जर प्रस्तुत केलात हा चित्रपट, प्रेझेंट केलात हा चित्रपट, तर तुम्ही हा पिक्चरच्या मागे खरोखरी आहात ह्याची जाणीव प्रेक्षकांना होऊ शकते. मी म्हटलं पटलं तुझं म्हणणं मला, मी माझं नाव द्यायला तयार आहे, कारण मला चित्रपट आवडलेला आहे. तो आवडला नसता तर मी नाव नसतं दिलं, उघड गोष्ट आहे. पण मला माझ्याकरता अभिमानाची गोष्ट आहे की अशा चित्रपटाला माझं नाव लागतंय. आत्तापर्यंत या 62 वर्षात करिअरच्या जे जे काही केलं, कधी चाललं कधी नाही चाललं, कधी लोकांना आवडलं कधी लोकांना नाही आवडलं, या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी सुद्धा लोकांनी माझ्यावर केलेलं प्रेम मी कधी विसरू नाही शकत. ते कधी कमी नाही झालं. त्याचा चित्रपटाशी त्यांनी तेवढा संबंध नाही लावला जेवढा सचिन पिळगावकरशी वैयक्तिकरित्या संबंध त्यांनी जपला. कोणी? प्रेक्षकांनी, पत्रकारांनी, मोठ्यांनी, लहानांनी, सर्वांनी.
तर आता लोक त्यांना जेव्हा कळेल की सचिन पिळगावकर आता नवरा माझा नवसाचा 2 नंतर एक न्यू एज, एक नव्या धाटणीचा हा चित्रपट प्रेझेंट करतोय, तर त्यांनाही त्याचा आनंद. आणि मला सुद्धा सोशल मीडियावरती खूप रिस्पॉन्स मिळाला लोकांचा की त्यांना खूप इंडिपेंडंट पिक्चरला तुम्ही बॅक करता, सपोर्ट करता, ही आम्हाला खूप आनंदाची गोष्ट वाटते. आणि पिक्चरचा टीजर लॉन्च झाला तर ते खूप प्रॉमिसिंग आहे. एनिवे, तर शौकतला मी तो पोस्टर पाठवला तर त्याचा फोन आला, सर क्या टाइटल है, क्या पोस्टर है, हाँ ये पिक्चर क्या प्रेजेंट कर रहे हैं, क्या कर रहे हैं. मैं बोला प्रेजेंट कर रहा हूँ और डिस्ट्रीब्यूशन में भी ये है वो है, अपने को करनी. हाँ करेंगे ना, क्या करने का बोलो. मैंने कहा नहीं, क्या करने का तुम्ही बोलो. तो इतका उत्साही झाला. तर तो उत्साह सुद्धा आपल्याला भरपूर काहीतरी देऊन जातो, कळलं. नुसतं पिक्चर रिलीज करणं ही एक कृती झाली किंवा एक क्रिया झाली, पण त्याच्याबरोबर शौकत सारख्या माणसाचं असणं आणि त्याच्या आतमधल्या पॅशनचं त्याच्याबरोबर असणं, हे आपण हिंदीमध्ये म्हणतो ना 4 चांद लावणं, तशातला भाग होतो. आणि स्वतःहून त्याला जेव्हा कळलं की आम्ही सर्व इथे आता हे सगळं प्रमोशन करता, पत्रकार परिषद घेतोय, पत्रकार मित्रांशी आमचा संवाद साधतोय, तो म्हणाला मी येणार तिथे भेटायला सगळ्यांना. हे बघा हे का होत आहे, तर त्याला वाटलं, ते पोस्टर पाहून वाटलं, ते टायटल बघून वाटलं, त्याच्यानंतर त्या उपर मी त्याला मुंबईला बोलवून चित्रपट सुद्धा दाखवला. तेव्हापासून तो वेडाच झाला कम्प्लिटली. तर ही ताकद आहे या चित्रपटाची. माझा सांगण्याचा उद्देश काय आहे, हा तर माझा आहेच. उद्या त्याला पिक्चर नाही जरी आवडला तरी सुद्धा तो माझ्याकरता डिस्ट्रीब्यूट करणार आहे, मला माहिती आहे. पण मी हे सगळं का सांगतोय की ही ताकद आहे या चित्रपटाची, की शौकत सारखा माणूस ज्यांनी आयुष्यात कितीतरी पिक्चर्स पाहिले आहेत, कितीतरी पिक्चर्स डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. त्याच्या वडिलांचा टोरी टॉकीजचा बिझनेस होता, त्यानंतर स्वतः आज तो डिस्ट्रीब्युटर पण झालेला आहे, एक्झिबिटर पण आहे. पण तरीसुद्धा तो अशा पिक्चरला पाहिल्यानंतर तो वेडा होऊन तो म्हणतो नाही आपण या पिक्चर करता काहीतरी करूया, तर या पिक्चरमध्ये काहीतरी आहे. ह्याचा मला सर्वात जास्त आनंद आहे. आणि तो 7 मार्चला महाराष्ट्रभरात सर्वांच्या जवळच्या चित्रपटगृहात हा चित्रपट रिलीज होणार आहे. विदर्भात आणि निजाममध्ये, मुंबई सर्किट तर आहेच. मी इथे का म्हणतो, कारण तुम्ही इथले आहात म्हणून ह्याचा उल्लेख मी प्रामुख्याने करतोय, की जिथे जिथे नवरा माझा नवसाचा 2 लागला होता तिथे तिथे स्थळ हा चित्रपट लागणार परमेश्वर कृपेने. पण त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मी तर असं म्हणतोय की फेस व्हॅल्यू जरी नसली तरी कॉन्टेंट व्हॅल्यू आहे. या चित्रपटाचा हिरो कोण आहे, तर या चित्रपटाचं कॉन्टेंट या चित्रपटाचा हिरो आहे. या चित्रपटाची मांडणी या चित्रपटाचं USP आहे, युनिक सेलिंग पॉईंट आहे. आणि कुठेही कॉम्प्रोमाइज न करता जयंतनी हा चित्रपट बनवलेला आहे. की त्याला ॲक्टर्स नको होते, त्याला काय वाटतं, तुम्हाला वाटतं की त्याला ॲक्टर्स मिळाले नसते? नाटकातले, सिनेमातले कुठलेही ॲक्टर्स त्याला मिळाले नसते? नक्कीच मिळाले नसते. पण तरीसुद्धा नाही, तो म्हणाला मला माझ्या पद्धतीनं पिक्चर बनवायचा, माझा सलाम त्या करता आहे. आणि अशा प्रकारच्या फिल्म मेकर्सना आपण एनकरेज नाही करायचं तर कोणी करायचं? आपण फक्त ज्येष्ठ नागरिक नाही होतात, आपण सिनियर मेंबर ऑफ द फिल्म इंडस्ट्री सुद्धा आहोत. तर त्यामुळे आपलं हे आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण सपोर्ट केलाच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत. आणि एका पद्धतीनं हे प्रेक्षकांना म्हणा किंवा गणपती बाप्पाला म्हणा, माझा नवसाचा 2 ला जो प्रतिसाद मिळाला, गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळाला, त्यांना सर्वांना थँक्यू म्हणण्याची पद्धत माझी ही आहे असं समजा.
आणि मला आवडेल तुम्हा सर्वांना या चित्रपटाच्या काही डिटेल्सबद्दल जयंतनी जर स्वतः सांगितलं तुम्हाला तर ते मला आवडेल. आणि त्यानंतर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही नंदिनीकडनं आणि आपले दौलतराव आणि सविता या दोघांकडनं त्यांचं पण तुम्ही मनोगत ऐकावं किंवा त्यांनाही प्रश्न विचारावे. कारण हे ती सगळे लोक आपल्या विदर्भाचे आहेत आणि ते विदर्भाचं कौतुक आणि विदर्भाचा अभिमान हा आपल्या सर्वांना असणं फार गरजेचं आहे. हे मी का विदर्भ म्हणतो मी तुम्हाला सांगतो. माझ्या आयुष्यात माझा पहिला स्वतंत्र होऊन पिक्चर बनवलेला नवरी मिळेल नवऱ्याला हा चित्रपट पहिल्यांदा नागपुरात लागला आणि सुपर डुपर हिट झाला. त्यानंतर गंमत जम्मत सुद्धा पहिल्यांदा नागपुरात लागला म्हणजे विदर्भात लागला आणि तो सुपर डुपर हिट झाला. आणि अशा काळी लागला ज्या काळी मला आशीर्वादाची खूप गरज होती. स्वतः मला माझ्या पायावर उभं राहायचं होतं एक दिग्दर्शक म्हणून. आणि ती साथ मला विदर्भाने दिलेली आहे तेव्हा जी मी कधीही विसरू शकत नाही. तर आपल्या विदर्भातलं पिक्चर आहे, आपल्या मातीतलं पिक्चर आहे, त्याला आपण लोकांपर्यंत कसं पोचवू शकतो ही आता थोडीफार जबाबदारी तुमची सुद्धा आहे सर्वांची. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही ह्यांना विचारा किंवा ह्यांनी सांगावं तुम्हाला या चित्रपटाबद्दल. तुम्ही विचारू शकता. सॉरी, स्थळ हा जो चित्रपट आपण नेमकं आपल्या मनामध्ये तेव्हा काय सुरू होतं की कुठल्या आधारावर हा पिक्चर आपण करावा असं आपल्यास आवडतो भाषा? स्थळ हा चित्रपट ॲक्च्युली तुम्ही म्हणू शकता की ऑब्झर्वेशन्स आहे माझी लहानपणापासूनची. कारण मला 2 बहिणी आहे आणि माझ्या 5 चुलत बहिणी आहेत, तर 7 बहिणी म्हणा तुम्ही. तर मी सर्वात लहान आहे. तर मी ज्या बैठकी असतात कांदा पोहाचा कार्यक्रम बघितला आहे लहानपणापासून. पण होतं ना की मुलगी बसतं आणि आपण सर्वांनी बैठक बघितली आणि आय थिंक खूप साऱ्या स्त्री याच्यामधून गेल्या पण आहेत. तर लहान असताना आपण जी संपूर्ण प्रोसेस आहे म्हणजे मी याच्यामध्ये कुणाला विलन ठेवत नाही किंवा सिस्टम, पण जी सिस्टम आहे त्याच्यामध्ये आपण लहान असताना क्वेश्चन करत नाही की हे चालतं याच्यामध्ये काही हे आहेत का. म्हणजे बेसिकली मला प्रॉब्लेम आहे की ऑब्जेक्टिफिकेशन जे मुलींचं किंवा बायांचं होतं की आपण त्यांना जज करतो त्यांच्या स्किन कलरवरनं त्यांच्या हाईटवरनं. तर ते आपल्याला तेव्हा कळत नाही. पण जेव्हा मी 2016 माझ्या एका चुलत भावाच्या बैठकीमध्ये मी बसलो होतो, म्हणजे त्या माणसामध्ये बसलो होतो, मुलांमध्ये बसलो होतो, तेव्हा मला थोडं खटकलं ॲक्च्युली. हां, आणि तेव्हा मी जर परत मुंबईला आलो आणि मी ॲक्च्युली शिपाईला सांगितलं सर्वात आधी कहाणी की असं असं, कारण ती महाराष्ट्रातनं ती दिल्लीची आहे तर तिला तेवढं माहीत नव्हतं हे. तर तिने मला ॲक्च्युली सांगितलं की तू याच्याबद्दल लिही. आणि तो मी चित्रपट लिहिला आणि लिहिल्यानंतर आम्ही बाकी याच्यामध्ये आमची एक सिरीज आहे गिल्टी माइंड त्याच्यामध्ये बिझी झालो आणि मी नंतर आता शेवटी हा चित्रपट आम्ही केला आणि आज तुमच्यासमोर घेऊन येतो आहे. या ये फिल्म जो है जैसा आपने कहा कि ये ऑब्जर्वेशन है आपका, तो ये हर घर की कहानी है जी. तो ये बहुत बड़ी जिम्मेदारी है जो आप अपने फिल्म के जरिए लोगों को बताने वाले हैं. जी. क्या जहन में है आपके, किस तरह की रिस्पॉन्सिबिलिटी आप पेश कर रहे हैं? रिस्पॉन्सिबिलिटी. हाँ, देखिए मैंने अपने तरफ से बहुत कोशिश की है कि मैं जो भी पोर्ट्रे करूँ फिल्म में वो बड़ा ऑथेंटिक हो. और मैं इस पूरे सिस्टम में मेरी फिल्म में कोई विलन नहीं है. को होता नहीं क्योंकि ज़िंदगी में ब्लैक एंड वाइट नहीं होती, ग्रे सेट्स होते हैं उसमें ना. कोई एकदम अच्छा भी नहीं होता बुरा भी नहीं होता, जो भी है. तो मैंने रियलिटी पोर्ट्रेट की है और मैं चाहता हूँ कि फिल्म देख के लोग डिसाइड करें कि मुझे इस फिल्म से क्या लेना है. वो अपने तो अंतर क्या बोलते हैं उसको मन में झांके अपने खुद सोचे उस बारे में कि ये जो हो रहा है गलत हो रहा है. कोई भी सिनेमा या कोई बुक रातों रात समाज को चेंज नहीं कर सकता. आहिस्ता आहिस्ता होता. अगर कुछ % लोगों को भी लगा कि यार नहीं जो हो रहा है ये हो रहा है, उसके बारे में सोचे तो मुझे लगा कि हम सफल हो जाएंगे. 2 दिन पहले ही मैंने इसका ट्रेलर देखा था, मुझे बहुत अच्छा लगा था और अपॉर्चुनिटी मिली आज प्रेस कॉन्फ्रेंस अटेंड करने की. तो मैं आपसे जानना चाहूँगी कि सारे यहाँ पे
आर्टिस्ट जो है फ्रेश है, नए हैं, कैसे आपको आपकी लीड एक्ट्रेस मिली? लंबी कहानी है, शॉर्ट में बताऊंगा। ये शॉर्ट है लेकिन कहानी लंबी है। ये शॉर्ट है, कहानी लंबी है। एक्चुअली सबकी जो कास्टिंग है बहुत ही इंटरेस्टिंग है, तो आपको 2-3 प्रेस कॉन्फ्रेंस करनी पड़ेंगी हमें। लेकिन मैं इसके बारे में बताता हूँ, नंदिनी के बारे में। तो हमने जब कास्टिंग शुरू की तो हमने शुरुआत की आनंद निकेतन कॉलेज वरोरा, क्योंकि मैं वहाँ पढ़ा हूँ, मैं वरोरा से हूँ। तो हमने ओपन ऑडिशन रखा था कि मुझे इस उम्र की लड़की इस चाहिए बेसिकली। तो बहुत रिस्पॉन्सिबल, और बाकी ओपन था, बाकी लोग भी आए थे, कुछ लड़के भी आए थे। तो सारी ऑडिशन हो गई पूरे दिन भर, 5-6 घंटा इसकी ऑडिशन भी हो गई थी। ऑडिशन खत्म हुई और तब तक रुकी थी एक्चुअली। एंड में जब हम सब पैकअप कर रहे थे तो ये आई मेरे पास, बोलती है कि सर ना मेरा ठीक नहीं हुआ ऑडिशन, मैं वापस करता हूँ। कि हो गया बेटा, मेरे पास है, बताएंगे, हमारी टीम बताएगी आपका सिलेक्शन हुआ है कि नहीं। नहीं सर, मैं रो भी सकती हूँ, मैं डांस भी कर सकती हूँ, मैं ये भी कर सकती हूँ। बोले कि नंदिनी हो गया कोई बात नहीं। फिर दूसरे दिन हमने चंद्रपुर में, एक्चुअली पत्रकार भवन में, चंद्रपुर के पत्रकार भवन में ओपन ऑडिशन रखा था। वहाँ पे सारे लोग, बहुत लोग आए थे, छोटे से लेके बूढ़ों तक, सब लोग आए थे। आधा घंटा ऑडिशन चल रहे ऐसे स्टेज पे। एक्चुअली हम यहाँ बैठे थे और लोग आ रहे थे, परफॉर्म कर रहे थे। जनरल ऑडिशन था, कोई स्क्रिप्ट नहीं था। आधे घंटे बाद देखता हूँ कि नंदिनी वापस आ गई वहाँ पे। बोला कि ये लड़की को देखा है मैंने कल, तो तू तर ऑडिशन दिला काल? नहीं सर, वो कल अच्छा नहीं हुआ, मैं वापस दे सकता। बाबा क्या बात है, तुम 40 किलोमीटर बस से वापस आए चंद्रपुर, तुम वापस करो। इसने सीरियसली उस दिन कुछ प्रिपेयर करके आए थे, अच्छा किया। मुझे लगा कि इसमें है पोटेंशियल है और इसमें एक भूख है। बेसिकली टैलेंट तो होता ही आदमी, लेकिन वो भूख बहुत ज़रूरी है। तो मैंने फिर एक उसको फिल्म का जो एक स्क्रिप्ट है, एक सीन दिया और उसको बोला कि तू जा, बाहर जा और प्रिपेयर करके आ जा। तो कुछ तो गई, आधे घंटे बाद आई और हमने उसको ऑडिशन लिया उस सीन का। उसने बहुत ही बढ़िया किया। एक्चुअली क्या है, मुझे जो कैरेक्टर चाहिए था जिसकी हाइट थोड़ी कम हो, वो देखने में सो कॉल्ड जो बोलते हैं ना ब्यूटीफुल, फेयर एंड लवली वाला, वो नहीं चाहिए था मुझे। ठीक है, जो एक्चुअल होता ना, कि हमारे सुंदरता की व्याख्या बहुत हमने मेन स्ट्रीम में हमने उसको बिगाड़ दिया बेसिकली। तो सुंदरता, तो मुझे वो सुंदर चाहिए थी, वो सुंदरता मुझे इसमें दिखी। जो मुझे उसका इनर जो होता है, जो चाहता है, उसके आंखों में जो दर्द है या जो भी है, बहुत कम बात करती फिल्म में, तो मुझे उसमें नजर आया। और ऑब्वियसली उसके ऑडिशन भी अच्छा रहा, तो इसलिए मैंने उसको कास्ट किया। और जस्ट बिकॉज ऑफ हर टैलेंट और उसका जो क्या बोलते हैं, उसकी जिद, उसका जो क्या बोलते हैं, परसिवरेंस, या ऐसे तरह बहुत कहानियाँ, इनकी कहानी बहुत बड़ी इंटरेस्टिंग है। लेकिन हाँ, या चित्रपटातील जी गाणी आहे जी, ती संगीतबद्ध कोणी केलेली आहे, कोणी लिहिलेली आहे आणि कोण गायक किंवा गायिकांनी ती गायली, काय सांगता? गाणी मी स्वतः लिहिली आहे. एकच गाणं आहे फिल्ममध्ये, पाहुणे येत आहे पोरी घरी, पाहुणे येत आहे पोरी. तर ते गाणं मी स्वतः लिहिलेलं आहे. त्याला संगीतबद्ध केलं आहे माधव अग्रवाल यांनी, आणि गायला आहे माझ्याच गावातील डोंगरगाव, म्हणजे तारणात पण डोंगरगावचा आहे, त्याच गावातील एक सिंगर आहे, होत्या अनफॉर्च्युनेटली, मीराबाई येते. त्यांचं आत्ताच काही महिन्याआधी निधन झालं, दुःखद निधन झालं. आणि त्यांनी पहिल्यांदा फिल्ममध्ये म्हणजे गाणं गायलं. त्यामध्ये गावामध्ये मंगलाष्टक वगैरे म्हणायच्या. तर आमच्या फिल्ममध्ये जो सीन आहे एक लग्नाचा, त्यामध्ये त्यांनी मंगलाष्टक म्हटलं होतं. जेव्हा आम्ही गाणं रेकॉर्ड केलं तेव्हा आम्हाला तो आवाज हवा होता, मातीतला आवाज, विदर्भातला होता ना आपला एक ॲक्सेंट आहे जो बी मराठीचा, आणि तो मातीतला आवाज हवा होता. तेव्हा मला आणि माझ्या म्युझिक वाटलं की यार त्यांच्याकडून ते गाणं गाऊन घ्यावं, आणि तिला बोलवलं मुंबईला, आणि तिने असं 1 टेकमध्ये ओके म्हणजे गाणं म्हटलं, आणि ते असं. तर अनफॉर्च्युनेटली ते आज नाही आहे. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. आता एक मराठी चित्रपट आताच नुकताच झाला, तो विदर्भातल्या मातीतला, आणि जे चित्रपट तज्ज्ञ आहे किंवा जे गुंतलेले आहेत त्यांनी त्यावेळेस जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा एक असं म्हटलं की तुमच्या काळातले जे चित्रपट, ते जे कॉमेडीचा बाज होता किंवा काय होतं, ते तुम्ही काय दिलं त्या काळातल्या प्रेक्षकांना. कारण आम्ही त्या काळात कॉलेजमध्ये होतो, आम्ही सुद्धा कमलाईटमध्ये तिकीट घेऊन तुमचं गंमत जम्मत बलवाबंदी सगळं पाहिलं. तर ते म्हणाले की बलवाबंदी जो चित्रपट होता तो पर्टिक्युलर तुम्ही मुंबईच्या लोकांना, कारण विदर्भात आणि नागपुरामध्ये घर मिळवणं म्हणजे इतकं काही कठीण नव्हतं, पण तो जी तुम्ही मांडणी केली ती सगळी मुंबईच्या वगैरे अँगलनीच तुम्ही ते चित्रपट त्या काळात तुम्ही बनवले, तिघा चौघांनी जे काही केलेलं आहे. आता अलीकडच्या काळात खूप गंभीर असा विषय घेऊन आता चित्रपट बनतात, पण आज मी तुम्हाला बघितलं की तुम्ही आता या चित्रपटाचे स्पॉन्सर झालेले आहे.
तर तुमच्या स्पॉन्सर नाही, मी प्रेझेंटर झालो. प्रेझेंटर झालेले आहे पण आता तुमच्यावर जो आरोप करत होते हे चित्रपट आजचे तज्ञ की तुम्ही त्या काळात त्याचे पण हा गंभीर आणि संवेदनशील विषयाचा एक चित्रपट आहे आणि तुम्ही तितक्याच गांभीर्याने तुम्ही ते आता प्रेझेंटेशनचं तुम्ही जबाबदारी तुम्ही त्या लोकांना आता काय उत्तर द्याल? स्थळ चित्रपट प्रेझेंट करणं हेच माझं उत्तर आहे. तुमच्यावर त्या काळात जे आरोप झाले ते तुम्ही काय दिलं सादरीकरण मराठी प्रेक्षकांना त्या काळामध्ये? अहो, माझा प्रेक्षक खुश आहे. तुम्ही ब्लॅक मधून तिकीट काढता माझ्या पिक्चरचं, ह्याच्याहून मोठं मला अजून दुसरं काय पाहिजे? आणि कोणाला माहिती की जे लोक आरोप करतात त्यांनी पण ब्लॅक मध्ये तिकीट काढलं नसेल? कोणाला माहिती? त्यांना आरोप का करायचा आहे? कारण त्यांना आयुष्यात काहीतरी करायचं आहे की जे केल्याने काहीतरी ऐकतील लोक त्यांचं, नाही का? अदरवाईज कोण ऐकतंय? कोण ऐकणार आहे? तर मग असे आरोप करा, म्हणजे निदान ऐकतील तरी. मग आपण गुपचूप ब्लॅक मध्ये जाऊन तिकीट काढायचं सचिन पिळगावकरच्या पिक्चरचं, आणि मग अश्विनी येना गाणं पण म्हणायचं, आणि त्याच्यानंतर हृदयी वसंत फुलताना गाणं पण म्हणायचं आपल्या गर्लफ्रेंड बरोबर बाहेर जाताना, आणि मग पत्रकार परिषदेत आरोप करायचे. पण ठीक आहे, असे भरपूर लोक आहेत. त्यांनी काय, आता 62 वर्ष चालू आहे माझं या करिअरमध्ये, करिअरचे म्हणतोय मी. अहो, चित्रपट कम्प्लीट झाल्यानंतर बघितलं हो मी जर कम्प्लीट होण्याच्या आधीच बघितलं असता ना तर मी जयंतच्या मागे लागलो असतो की असा गेटअप करून येतो की लोकांना कळणारच नाही की हा सचिन पिळगावकर आहे म्हणून, कारण त्याला अजिबात नोन फेस या पिक्चर मध्ये नको होता. अहो, तुम्हाला माहितीये का, या चित्रपटात त्याची गरज होती नॉन ऍक्टर्सची, ज्यांनी आतापर्यंत सिनेमामध्ये काम केलेलं नाही आहे, कॅमेरा फेस केलेला नाही आहे. त्या कॅरेक्टर मध्ये कोणी बसले असतं सचिन सर तर मी त्यांना विचारलं असतं, पण ते नव्हते बसत. नाही, पण ते जरा थोडंसं ऑड मॅन आउट झालं असतं. आता कसं हे सगळे लोक विदर्भातले आहेत, सगळे त्या गावशी, त्या गावात त्यांची नाळ जी आहे त्या गावात आहे. सर, एक माझा प्रश्न आहे. सैराट नंतर बघत आहोत की विदर्भातील कलावंत आणि सर्वसामान्य ज्यांनी कधी चित्रपटात काम नाही केलं अशा कलावंतांना दिलं आहे. म्हणजे हे कुठेतरी सैराट आणि नंतर मला आता स्थळ काय काय सांगाल तुम्ही? नाही, ह्या आधी सुद्धा चित्रपट बनलेले आहेत. त्या चित्रपटात कॉमन म्हणजे यांनी कधीही सुद्धा चित्रपटामध्ये काम केलं नाही, आणि सैराटमध्ये जे कलावंत होते त्यांनी सुद्धा चित्रपटामध्ये काम नाही केलं, आणि त्यानंतर आज ते त्या स्थितीमध्ये गेलेले आहे. त्यांचं असं म्हणणं आहे नागराज मंजुळेंकडनं प्रेरणा घेतली का? नाही, माझा तो प्रश्न नाही आहे. आता या नाही म्हणतात सचिन सर, या मुलीला तुम्ही म्हणजे कलावंत म्हणून आज समोर आणलं, नंतर तिचं भविष्य काय? भविष्य बघा, ही समजलं मला, तुमचा प्रश्न समजला मला. सैराटमध्ये पण नॉन ॲक्टर्स होते, आणि मी म्हणतो की माझ्या फिल्ममध्ये सर्वच आहे. 99% नॉन ॲक्टर्स आहे. सैराटमध्ये लीड काही नॉन ॲक्टर्स होते, पहिल्यांदा काम करतो. माझ्या फिल्ममध्ये संपूर्ण लोक गावातील लोक आहे, कोणीही याच्या आधी कॅमेरा फेस केलेला नाही आहे. आणि करिअर, कोणाचं करिअर, जरा मागे जरा कोणी जरा बोललं जरा थांबवलं तर बरं होईल. हॅलो, इथे पत्रकार परिषद चालू आहे. हे पत्रकार मान्यवर लोक आहेत इथे बसलेली, जे प्रश्न विचारत आहेत ती, तर ते बोलत असताना मागे गप्पा वगैरे मारू नका, त्यांचा आदर ठेवा. ते आमच्या पिक्चर करता इथे सगळेजण आलेले आहेत. माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या. म्हणजे देतो. तर प्रत्येकात करिअरचं मी नाही ठरवू शकत किंवा कोणी पण नाही ठरवू शकत. उद्या माझी दुसरी फिल्म बनेल का मला माहीत नाही. नंदिनीला उद्या तिचं काम तिने खूप चांगलं काम केलं आहे, पण तिला नेक्स्ट फिल्ममध्ये कोणी घेईल का मला नाही माहीत, मी उत्तर देऊ शकत नाही. रिक्वायरमेंट असेल की मला या टाईपची मुलगी पाहिजे, या टाईपचं, तर कोणी पण कास्ट करणार, टॅलेंट बघून कास्ट करणार, पण त्याचं गॅरंटी नाही देऊ शकत. फिल्म मेकिंग फॉर्म्युला किंवा हे नाही आहे, तर गॅरंटी काही देऊ शकत नाही. असं आहे की विदर्भातील जे म्हणजे कलावंतां म्हणजे पहिल्यांदा त्यांनी चित्रपटामध्ये काम केलं, आज त्या मुलांना अक्षरशः आम्ही बघत आहोत की टीनाचा शेख आणि जिथे
सुलभ शौचालय आहेत तिथे ते राहत आहेत. सांगत आहे एक काय हौसेची काय नाव आहे त्यांचं, मायकल म्हणून. आज त्यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. तुम्ही त्या सैराटमध्ये एक मायकल म्हणून त्याच्यामध्ये एकदम टॅलेंट आहे. परंतु आज तो त्या तिथेच राहतो जिथे म्हणजे शौचालय आहे, तिथे आंघोळ करतो आणि तिथे टिनाच्या शेडमध्ये राहतो आणि सायकलने बिचारा जातो. दोन म्हणजे एका सांजेची त्याला भाकर सुद्धा मिळत नाही. त्या कलावंताची व्यथा ते आम्ही मांडली आहे. समज सचिन सर, शोले चित्रपटामध्ये माझा तर प्रश्न होता त्यांचा प्रश्नाचं होत आहे. माझं उत्तर तर देऊ द्या. त्या भूमिका कॅरियरचं काय नंतर तुझ्या करिअरचं हे बघा, तुम्हाला मी सांगतो, जसं जयंतनी सांगितलं तसं की कोणत्याही कलाकाराचं फ्युचर काय आहे हे चित्रपट रिलीज झाल्यानंतरच पुढे येऊ शकतं. त्याच्या आधी कोणीही काही बोलू शकत नाही. चित्रपट जर उद्या बऱ्यापैकी चालला, या चित्रपटासाठी तिला काही पारितोषिकं मिळाली, तिच्या कामाची पावती तिला जर मिळाली, तर नक्कीच आपल्या इंडस्ट्रीमध्ये काही लोक असे असतील जो तिचा विचार करतील कलावंत. फक्त तिचाच नाही, मला तसं वाटतं सर्वांचा, म्हणजे ज्यांनी चांगलं काम केलं सर्वांचा कर. हां, इवन दौलतरावाची भूमिका जी ह्यांनी साकारली ती तोडीस तोड आहे असं मला तरी वाटतं. कारण त्यामुळे मला असं वाटतं की फक्तच हिलाच स्कोप आहे पुढे जायचा असं नाही, तर भरपूर अशी मंडळी आहेत ज्यांना स्कोप आहे या चित्रपटातून पुढे जाण्याचा. माझी इच्छा आहे विदर्भांच्या या सलाम आहे या तरुणीला. माझी एक इच्छा आहे की सचिन पिळगावकर यांनी इथे घोषित करावं की या अशा कलावंतांचं आम्ही पुनर्वसन करू. एक मिनिट, हा मुद्दा नाही आहे आजचा, हा फोरम नाही आहे. एक मिनिट, मी तुम्हाला सांगतो, एक मिनिट, लेट मी करेक्ट यू. आजचा फोरम नाही आहे तो. यस सर, यस. आजच्या फोरमच्या हिशोबाने आपण बोललो जास्त बरोबर असं मला वाटतं. लेट अस नॉट डिव्हिएट फ्रॉम द फोरम. डिबेट नाही, डिव्हिएट. नंदिनीला दोन शब्द बोलू नाही, नंतर तुझ्या 4 शब्द ऐकायचे मला तिच्याकडचे. नंदिनी, तुझा अनुभव सांग. माझा अनुभव तर जवळ बोल बेटा, बोल. माझ्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती ही, कारण या म्हणजे मी ग्रॅज्युएशन करत होती त्या अगोदर कधी फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठे ॲक्टिंग करायला मिळणार असं मला कधीच वाटलं नव्हतं. आणि जसंच कॉलेजमध्ये एक नोटीस आलं की ऑडिशन्स होणार आहे, त्यावेळेस माझ्या लाईफमध्ये असं वाटलं की काहीतरी चेंज येणार किंवा येत आहे. आणि मला ही जे अपॉर्च्युनिटी आहे, कारण मी विदर्भात राहते आणि इथे फिल्म इंडस्ट्रीबद्दल किंवा शूटिंग थोडं नाहीच आहे, तर माझ्यासाठी ती खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती. आणि मला असं वाटलं की मला त्याच्यावर वर्क करायला पाहिजे. आणि तुम्ही किती भावंडे, घरून तुला पाठिंबा मिळाला का जेव्हा तू हा निर्णय घेतला की मी चित्रपटात काम करेल? तर घरच्या लोकांनी कसं सपोर्ट केलं? माझे घरचे खूप सपोर्टिव्ह होते. नंदिनी, आपण एक बघितलं आता त्यामध्ये की तू बोलत असताना तुझ्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहत होते, तर ते जे डिरेक्टर होते त्यांनी ते काही ग्लिसरीन टाकलं होतं की ॲटोमॅटिकली तुला रडायला? नाही, करेक्ट, चांगला प्रश्न. ग्लिसरीन नाही होती ते. ॲक्च्युली तो सीनच असा होता की आय गेस 1-2 मिनिटचा सीन होता तो, आणि त्यात कंटिन्यूस मी एक क्षण म्हणजे बिना डोळे झपकवता मी बघत होती. आणि तो सीन असा होता की माझ्यासाठी तो टाईम थांबला होता. मी नम झाले होते तेव्हा, आणि मी माझ्या विचारात आणि जे सविताचे जे इमोशन्स होते माझ्यात, ते एक शॉर्ट ऑफ इमोशन्स तेव्हा मी फील करत होते. आणि जो सीनचा जो एंड पॉईंट होता तिथे ते 1-2 मिनिट मी डोळे चालूच होते, त्यामुळे तो एक टीयर ड्रॉप झाला आणि तेव्हा सीन एंड झाला आणि आपल्याला तो सीन बघायला मिळते. सचिनची मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नाही लवकर. आता तुम्ही बघितलं सला ते सलाना, ते या विदर्भाचा चित्रपट आहे, किती लवकर तो उतरला. एक आठवड्यापेक्षा जास्त चालत नाही, कारण मी स्वतः तो बघितला तर फक्त 7 किंवा 8च प्रेक्षक होते त्यात. इतका सुंदर चित्रपट आला. ह्याच्याविषयी तुम्ही सांगा, काय धोरण असणार आहे आपल्या मराठी चित्रपट चालायला? नाही, काय आहे की एक तर स्क्रीन मिळत नाही ही गोष्ट बरोबर नाही आहे असं मला वाटतं.
कारण मी आत्ताच चित्रपट बनवला आणि मला भरपूर स्क्रीन्स मिळालेलो. त्यामुळे मला हा प्रश्न विचारणं जरा थोडंसं वेगळं आहे, चुकीचं आहे असं नाही म्हणत आहे मी. तुम्हाला पूर्ण अधिकार आहे मला प्रश्न विचारायचा. तुम्हाला हवा तो प्रश्न तुम्ही मला विचारू शकता. पण ह्याचं उत्तर देणं माझ्याकरता थोडंसं कठीण अशा करता आहे की माझा चित्रपट अनेक चित्रपटगृहात विदर्भात चालला आणि तो एक नाही हो 8 आठवडे चालला. ह्याची ग्वाही तुम्हाला आता ह्याचं उत्तर शौकत पठाण तुम्हाला अजून चांगले देऊ शकतील. शौकत प्लीज बोल ना, जोरात बोल. मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळतात, प्रेक्षक आले तर सिनेमा चालेल ना पुढे. सला ते सला त्याला तुम्ही म्हणले 7 लोक होते, कसं होणार? तुम्ही वडिलांची भूमिका केली, घरचे वडील आणि चित्रपटातील वडील, काय फरक आढळला? बोला बोला, आवाज येईल. घरचे वडील आणि मी वडील आहो, माझा मुलगा कुटुंब म्हणजे लहान आहे, मुलगा वगैरे लहान आहे. पण एका मुलीची या वडिलाची जेव्हा भूमिका मी साकारत होतो या चित्रपटामध्ये, ती करायच्या आधी किंवा ही संधी माझ्या आयुष्यात यायच्या आधी, म्हणजे जयंतराव गावात येणार, चित्रपट करणार, हे आमच्या कानी यायच्या आधी मला यातलं काहीच नव्हतं. म्हणजे जयंतराव ॲज अ डायरेक्टर, रायटर काही नाही. आता गावची व्यक्ती म्हणून माझ्यापर्यंत पोचले आणि मला मग नंतर माहीत पडलं की यांना शेवटपर्यंत यांच्या हिशोबाने दौलतराव भेटला नाही. हे खूप फिरले त्या ॲक्च्युअल कॅरेक्टरसाठी आणि यांना दौलतराव सगळ्यात शेवटी, माझी कास्टिंग या पिक्चरमध्ये माझी कास्टिंग ही सगळ्यात शेवटी झाली. असे गावचे असल्यामुळे खूप परिचित होते, जवळचे आणि मित्र आहे. त्याच्यामुळं यांच्या टीमनी ज्याच्याकडे काम दिलं होतं कास्ट करायसाठी, ज्या व्यक्तीकडे डॉक्टर चंदनचे, ते भेटले मला रस्त्यात आणि त्यांनी सांगितलं की म्हणे, बोलले आपण जसं एकमेकाशी संवाद करतो ना कुठल्याही काही गोष्टीवरून, तो संवाद आपण जनरली कसं करतो, आपण इझिली करतो. मी तुम्हाला काही सांगायचं, तुम्ही मला काही विचारता, याच्यातून काय आउटपुट निघणार आहे हे कोणालाच माहिती, बरोबर. तर ते गेस करत होते की मी काय बोलतो, मी कसा स्पीच देतो, त्यांना काय माझ्याकडून अपेक्षित आहे. आणि ते सरळ शेफाली मॅडमला सांगितले की म्हणजे मॅडम दौलतराव मी गे दोन्ही आम्ही चाललो आहे मॅडमकडे, ज्या ठिकाणी बसले आहे दोघं त्या ठिकाणी चाललोय आम्ही. म्हणजे एक मिनिट त्यांचं बोलणं संपू द्या, मग विचारा प्रश्न. बोलते दौलतराव मिलगे. दौलतराव कोण हे मला माहित नाही, ते कोणाला बोलताय दौलतराव. तिथे लोक होते, यांची टीम होती आलेली अक्षरशः 100 लोकांची. म्हणजे दौलतराव मिलगे मॅडम, कुणी असेल दौलतराव, 100 पैकी कोणाचं नाव नाही का. तर म्हणजे सर मला तिथे त्यांनी सांगितलं की सर म्हणले की तुम्हाला जर संधी मिळाली चित्रपटात काम करायची तर तुम्ही करणार का. मी म्हटलं चित्रपट आणि मी कसं उत्तर देणार नाही का. तर त्यांनी हा प्रश्न केला. मी म्हटलं साहेब चित्रपट, मग हलकंसं मी थोडंसं साईडला जाऊन यांचे एक मोठे बंधू आहे जे माझे मित्र आहे, क्लासमेट आहे, त्यांना विचारलं अरे संदीप हे काय विचारत आहे चित्रपटात संधी. तर म्हटलं की हो जयंतदादा आपला चित्रपट तयार करतात. तर मग तिथून ती गोष्ट खुलली बाहेर आहे की दौलतराव असं एक कॅरेक्टर आहे, अशा पद्धतीचं पिक्चर आहे. आणि हे सगळं बोलत असताना मॅडम, नंतर मग मॅडम जुळल्या त्या सीनमध्ये. ते जे डॉक्टर होते जे कास्ट केले त्यांनी, ते आणि हे दोघांनी एक छोटंसं हे केलं. त्याच्यानंतर मग ठरवलं की नाही दौलतराव फायनल. तसा अशा पद्धतीनं मला हा रोल भेटला. आणि अप्रतिम, एक मिनिट तुम्ही विचाराच, पण माझ्या मते या माणसाने या चित्रपटात अप्रतिम काम केलेलं आहे. माझा प्रश्न आहे की प्रेक्षकांनी स्थळ बघितल्यानंतर काय घेऊन जायचं असे हे जयंतजी बोलले. तुम्हाला एक छोटा मुलगा आहे, मला सांगा आता हा चित्रपट केल्यानंतर मुलगा मोठा झाल्यानंतर कांदे पोहे कार्यक्रमाकडे तुम्ही कसे बघता. मॅडम कसं आहे, आता आपण जे विवाह जे आपल्या इथे पद्धत आहे, समाजाची एक चाकोरी आहे आणि त्या सगळ्या चाकोरीमध्ये राहून आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. मुलीचं स्थळ आहे, पिक्चरचं नावच ऑलरेडी स्थळ आहे, तर ते स्थळ म्हणजे
आपण जसं वर पक्ष आणि वधू पक्ष नाही का, दोन पक्ष आहे, दोन पक्ष निवडत असतात एकमेकाची निवड, आणि ती निवड करत असताना जे आपण चाकुरी आपल्या डोक्यात घेऊन गेलो आहे, आपल्या डोक्यात असते ना की मला बायको कशी पाहिजे, मुलाच्या डोक्यात असते, कन्सेप्ट असतो, मुलीला पण तेच आहे की मला नवरा कसा हवा विचारतो ना आपण, आई वडील म्हणून मुलीला विचारतो, मुलाला विचारतो. तर समाज त्याच्याकडे म्हणजे त्याच्यामध्ये आई वडील आलेच, आता मुलीकडे म्हणजे मुलाकडून अपेक्षा राहते आणि मुलीकडून त्या पूर्ण होते, हेच चालतं आपल्या समाजात. यात तो गरीब बाप, कारण समाजाच्या किंवा त्या वर पक्षाच्या काय अपेक्षा आहे, त्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही चित्रपट बघितल्यानंतर माझ्या प्रश्नाचं नेमकं प्रश्न आहे, प्रश्न वेगळा आहे त्यांचा प्रश्न एक 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 मला त्यांना समजावू दे तुम्ही काय म्हणताय ते. तुम्हाला एक मुलगा आहे, तो मुलगा जेव्हा लग्नाच्या वयाचा होईल तेव्हा तुम्ही हे जी आता समाजात चालणारी जी गोष्ट आहे त्याच्याकडे कसं पाहाल आणि काय निर्णय घ्याल तेव्हा? नाही, नक्कीच त्याच्यात बदल होईल. हा चित्रपट पाहिल्यानंतर नक्कीच बदल होईल. माहीत आहे तुम्ही काय करणार? मी तरी नाही करत. म्हणजे काय मुलाचं लग्नच नाही करणार? ऑब्व्हियसली लग्न करणार ना. पण त्याला बोला राईट्स जे आहे किंवा त्याच्यावर आपण बायनेशन नाही लावणार, त्याच्यावर कुठली जोर जबरदस्ती नाही करणार. स्थळ या चित्रपटाच्या अनुषंगाने आपण नागपुरात आला, बऱ्याच वर्षांनी आला, आम्ही सर्व सुद्धा प्रेक्षक बरोबर तुम्ही खूप लाईनलात आमचे, नो डाऊट सर. मला तो शोलेचा किस्सा ऐकायचा आहे. एक आपले बाबा होते आणि आपण मी त्याकरता नंतर येईन, त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो. आता या वेळेला आपण फक्त आणि फक्त स्थळ बद्दल बोलत आहोत. या पलीकडे मला आणि कारण इतके लोक आहेत सगळे आणि स्थळ बद्दल बोलणं फार गरजेचं आहे आत्ताच्या काळात. आता दुसरा तुम्हाला मी सांगतो, तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. लवकरच मी महाराष्ट्रभरात किंवा इंडियामध्ये पण त्यात नागपूर सुद्धा असणार आहे, शोलेवरती एक कार्यक्रम करणार आहे मी की माझ्या आठवणी शोलेच्या त्या सगळ्यांच्या बरोबर मी शेअर करणार आहे स्टेजवरती लाईव्ह. फक्त तो प्रश्न उत्तराचा कार्यक्रम नसणार आहे. तुम्ही पत्रकारात म्हणून सांगितलं तुम्हाला, त्याच्यात फक्त मी माझं शेअरिंग असणार आहे. माझ्या काय काय अनुभव जे आहेत ते मी लोकांबरोबर शेअर करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आता जो प्रसंग म्हटलात त्याचा सुद्धा उल्लेख असणार आहे. तुम्ही काहीतरी विचारतो सर. आपण जे स्थळ नाव दिलेलं आहे हे खूप महत्वपूर्ण नाव आहे आणि संपूर्ण भारतामध्ये ह्या शब्दाला खूप महत्व आहे. कारण का प्रत्येकाच्या मनामध्ये धुकधुकी असते की माझं स्थळ कसं असेल, किंवा मुलीला पण भीती वाटतोय आणि मुलाला पण भीती वाटतो, आई वडिलाला पण भीती वाटतो. कारण का हा जीवनाचा प्रश्न आहे, कारण का भविष्य पण बनतो आणि भविष्य पण उजळतो. तर याच्यासाठी आपण युवांना आणि मुलींना काय मार्गदर्शन मिळू शकते असं काहीतरी आपण दर्शवलेलं आहे का? हो. म्हणजे याचं उत्तर तुम्हाला त्यासाठी फिल्म बघावं लागेल. बेसिकली 7 मार्चला येत आहे आणि तुम्ही फिल्म बघा आणि तुम्हीच विचार करा. मी काय सांगू, मी तर फिल्म बनवली आहे, मी सत्य दाखवलेलं आहे. आता ॲज अ ऑडियन्स तुमचं काम आहे ते तुम्हाला काय घ्यायचं आहे. एकच माझा प्रश्न आहे, तू हे जे चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे, जसं सरांनी सांगितलं की जो चांगला परफॉर्मन्स जो समोर जाईल, कर्तृत्व आणि कर्म हे सुद्धा याची जोड असायला हवी. मात्र तू कुठली तरी कार्यशाळा किंवा सरांच्या मार्गदर्शनामध्ये असं काही तू जॉईन करणार आहे का, जेणेकरून तुझ्या अभिनयाला अजून चांगली चकाकी मिळेल आहे किंवा धार मिळेल आहे? नक्कीच जॉईन करणार. अगोदर फिल्म रिलीज झाल्यानंतर खूप खूप शुभेच्छा. आप हमारे साथ ऐसे ही बने रहिए. हमारे YouTube चैनल को लाइक, शेयर तथा सब्सक्राइब अवश्य करें.